हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासी किचनमध्ये। तर आज मी बनवणार आहे 300 ग्रॅममध्ये रसमलाई केक। तो पण शॉर्टकटमध्ये कसा बनवायचा ते आपण पाहणार आहे। तर इथं मी रसमलाई केक बनवण्यासाठी व्हॅनिला स्पॉन्ज घेतलेला आहे आणि दूध घेतलेलं आहे आणि दुधामध्ये मिक्स केलेलं आहे व्हाईट चॉकलेटचं गनाश। तर अचानक तुम्हाला जर ऑर्डर आली तर तुम्ही अशा पद्धतीने रेडी करू शकता। रसमलाईचा पण टेस्ट येतो आणि छान लागतं ते इथं मी। आणि त्याच्या दुधामध्ये तुम्ही येलो कलर किंवा रसमलाईचा एसेन्स ॲड करू शकता, त्याने पण त्याचा टेस्ट छान येतो। ठीक आहे। आणि इथं मी क्रशपासून बनवते, जसे तुम्हाला कस्टमरने प्राईस दिली असेल त्या पद्धतीने तुम्ही केक बनवू शकता। जर कस्टमरने व्यवस्थित सांगितली असेल, तेवढी प्राईस दिली असेल तर तुम्ही रसमलाई पूर्ण केकमध्ये रसमलाई वापरून रसमलाईचे जे असतात ना रसमलाई ते यूज करू शकता। तर मी त्याच्या जागी क्रश यूज करते, तर हा पण टेस्टला छान लागतो। ठीक आहे। शुगर सिरपने सोक करायचा। हा आपला 300 ग्रॅममध्येच केक बनणार आहे। तर इथं फक्त मी 2च लेयर लावणार आहे। इथं क्रीम जरा अर्जंट ऑर्डर होते तेवढ्या क्रीममध्ये मला केक रेडी करायचा होता, त्याच्यामुळे ह्याची पण क्रीम मी काढून घेतलेली आहे। नंतर हे झालं की वॉश करून नंतर नेक्स्ट क्रीम बनवताना फ्रेश भांड्यामध्ये क्रीम बनवायची आणि मी स्टीलच्या बाउलमध्येच क्रीम बनवते, कारण ते स्टीलचा जो बाउल आहे तो एकदम जाड आहे आणि त्याच्यामध्ये लवकर क्रीम बनते आणि प्लस पॉईंट मेल्ट होत नाही। प्लास्टिकच्या जर भांड्यामध्ये तुम्ही बनवली तर ते आपल्या हेल्थसाठी पण बरोबर नसतं आणि त्याच्यामध्ये क्रीम पण लवकर मेल्ट होते। तर तुम्ही स्टीलच्या बाउलमध्ये बनवू शकता, तिथं प्राईस तेवढीच पडते। ठीक आहे। आता मी क्रीममध्ये येलो कलर मिक्स करत आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं एसेन्स पण ॲड करायचा रसमलाईचा। मिक्स करून हळूहळू थोडी क्रीम घेऊन आपल्याला केकला कवर करायचे, आयसिंग प्रॉपर करायची आणि स्टार नोझलने पण रोजेस बनवायचे त्याच्यावरती। ठीक आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आणि जर तुम्हाला तुमच्या घरी बसून होम बेकरी स्टार्ट करायची असेल तर डेली मी व्हिडिओ अपलोड करत असते यूट्यूबवरती, तर त्याचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा। ठीक आहे। तर हे स्क्रॅपरने कॉम्ब करून घ्यायचं अशा प्रकारे, एकदम थोडंसं लाईटली टच करायचं केकला आणि टर्न टेबल फिरवायचा। टर्न टेबल हा मी घेतलेला आहे हेवीवाला, तर ह्याच्यापेक्षा पण थोडासा कमी रेंजवाला भेटतो, पण एकदाच घ्यायचा, पण चांगला घ्यायचा। ठीक आहे। जर तुम्ही नवीन स्टार्ट करत असाल तर सुरुवातीला कमी रेंजमधला घ्या आणि नंतर तुमचं जर होम बेकरी व्यवस्थित चालू प्रॉपर ऑर्डर येत राहिल्या तर तुम्ही नंतर चेंज करू शकता। हा माझा दुसरा आहे। पहिला मी प्लास्टिकचा यूज केलेला आहे, 200ला भेटत होता तो, आता 300 रुपीजला झालेला आहे। व्हाईट कलरमध्ये असतो तो। ठीक आहे। तो जास्त फिरत नाही, पण जर सध्या तुम्ही स्टार्ट करायचं असेल तर तुमच्याकडे कमी इन्व्हेस्टमध्ये करायचं असेल तर बेस्ट ऑप्शन आहे, तो घेऊ शकता। 1 वर्ष कंटिन्यू 1 वर्ष वापरला होता मी तो। आता याच्यावरती तर ज्यांना ऑर्डर द्यायचे ते आले होते, त्याच्यामुळं मी थोडंसं साईडला गेले होते, पण व्हिडिओ इथं फास्ट नाही केलेला, पूर्ण व्हिडिओ आहे याच्यामध्ये, कुठेही स्किप नाही केलेला। सुरुवातीला थोडंसं फास्ट केला होता, बाकी सर्व नॉर्मल आहे। तर जेवढा वेळ आहे त्यात 10 मिनटामध्ये मी हा केक बनवून दिलेला आहे। आणि याच्यावरती तुम्ही ड्रायफ्रूट करू शकता कट करून, बदाम किंवा पिस्ता दोन्हीपैकी एक लावू शकता याच्यावरती। आणि रसमलाईमधले रसगुल्ले आहेत ना शुगर सिरपमधले, ते मी यूज करते, कारण मला अर्जंटच ऑर्डर द्यावे लागतात सगळ्या। आणि ते थोडंसं कपड्यानं क्लीन करून घ्यायचं। ठीक आहे। ओला कपड्यानं क्लीन करून घ्यायचं।
भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. तर अशा प्रकारे आपला केक झालेला आहे रेडी. फोटो तुम्हाला दिसत असल्याच्यामध्ये. तर माझ्याकडे बदाम आणि पिस्ता नव्हते म्हणून मी शुगर बॉल्सने डेकोरेट केलेला आहे.